हरिओम. उपदेशसार ग्रंथाच्या 23व्या भागात सगळ्यांचं सहर्ष स्वागत. प्रथम प्रार्थना म्हणूया. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. आपण गेल्या भागात ज्ञानयोगाला सुरुवात केलेली आहे. शांतपणे गंभीरपणे विचार करून समस्येच्या मुळाशी जायचं आणि समस्येचं स्वरूप नीट समजावून घ्यायचं, ही या विचारमार्गाची खासियत आहे. म्हणून ज्या मनाच्या अस्थिरतेमुळे किंवा ज्या मनाच्या विषयांच्याकडे असलेल्या ओढीमुळे या विषयांच्या बाबतीत असलेल्या आसक्तीमुळे समस्या निर्माण होतात, त्या मनाचं स्वरूप समजून घेणं हे आवश्यक आहे. आणि हाच विचार आपण 17व्या श्लोकात मागच्या भागात पाहिला. तर आपण हा 17वा श्लोक आधी एकदा म्हणू. मानसं तु किं मार्गणे कृते नैव मानसं मार्गार्जवात्. ही मन काय आहे याचा विचार केला तर मन नावाची सत्य वस्तूच नाही असं कळून येतं. आणि हाच या मार्गाचा सरळपणा आहे असा या श्लोकाचा भावार्थ आपण पाहिला. मन काय आहे, ते सत्य आहे की असत्य ह्याचा विचार करताना आपण आधी सत्य आणि असत्य ह्या दोन शब्दांच्या पारमार्थिकदृष्ट्या व्याख्या पाहिल्या. आणि मग या व्याख्या मनाला लागू करून आपण असा निष्कर्ष काढला की मन सत्यही नाही आणि मन असत्यही नाही. मग ते कसं आहे, तर ते मिथ्या आहे. आणि मिथ्या वस्तूला अधिष्ठानाखेरीज स्वतंत्र अस्तित्व नसतंच. अधिष्ठानाच्या अज्ञानामुळे मिथ्या वस्तू ही सत्य भासते. हे आपण रज्जू सर्पाच्या उदाहरणावरून आपण हे समजून घेतलं. अंधारात पडलेली दोरी हे अधिष्ठान आहे आणि त्याच्यावर अंधारामुळे दिसणारा जो सर्प आहे तो म्हणजे भ्रम आहे. त्यामुळे तो मिथ्याचा, त्या सर्पाचं अस्तित्व हे मिथ्या आहे. तो सर्प का दिसतो, का खरा वाटतो, तर ती दोरी आपल्याला व्यवस्थित प्रकाश नसल्यामुळे नीट दिसलेली नसते म्हणून. तर व्यवहारात सत्य भासणाऱ्या ह्या मिथ्या मनाचं तसंच आहे. तर ते मिथ्या तर आहे, पण मग जाणवतं का, अनुभवाला काय येतं, तर त्याचं काहीतरी अधिष्ठान असायला हवं. तर ते काय, हा विचार पुढच्या म्हणजे 18व्या श्लोकात केलेला दिसतो. आपण आधी हा श्लोक म्हणू. वृत्तयस्त्वहं वृत्तिमाश्रिताः वृत्तयो मनो विद्यहं मनः. अन्वय पाहू. वृत्तयः एव मनः किंतु सर्वाः वृत्तयः अहं वृत्तिम् आश्रिताः सन्ति अतः एताम् अहं वृत्तिम् एव मनः विद्धि. आता आपण शब्दार्थ पाहू. मन म्हणजे वृत्तींचा प्रवाह किंवा अनेक वृत्ती म्हणजे मन. सगळ्या वृत्ती या एका अहम वृत्तीवरतीच आश्रित असतात. सर्वाः वृत्तयः अहम वृत्तिम आश्रिताः. अतः म्हणजे म्हणून ही अहम वृत्ती म्हणजेच मन असं जाणा. आता या श्लोकाचा अर्थ समजावून घेताना आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की या श्लोकात महर्षींनी 3 विधानं, अत्यंत महत्त्वाची अशी 3 विधानं एका पाठोपाठ एक केलेली आहेत. त्यामुळे त्याच क्रमाने आपण आधी कुठल्या विचारावर आधारित ती विधानं आहेत हे आपण पाहूयात. पहिलं विधान त्यांनी केलं आहे वृत्तयः मनः. म्हणजे मन हे अनेक वृत्तींनी बनलेलं आहे. म्हणजे मन हे वृत्तींचा प्रवाह रूप आहे. वृत्ती म्हणजे विचार हे आपल्याला माहिती आहे. आता यात लक्षात ठेवण्याजोगी आणि महत्त्वाची गोष्ट ही की कुठल्याही एका आणि स्थिर वृत्तीला मन म्हटलेलं नाही आहे बरं का. सतत बदलणाऱ्या निरनिराळ्या विचारांच्या प्रवाहाला मन म्हटलेलं आहे. तर या वृत्ती असंख्य प्रकारच्या असतात. म्हणजे वस्तूच्या ज्ञानाच्या वृत्तीपासून ते काम, क्रोध, संकल्प, विकल्प अशा सगळ्या वृत्ती ह्याच्यामध्ये समाविष्ट आहेत.
ज्ञानवृत्ती म्हणजे काय? आपण पंच ज्ञानेंद्रियांनी वेगवेगळ्या गोष्टींचं वेगवेगळ्या प्रकारे ज्ञान करून घेतो. मी अमुक एक गोष्ट खाल्ली, त्या खाल्लेल्या पदार्थाचं ज्ञान, एखादी गोष्ट पाहिली, एखादी गोष्ट ऐकली, एखाद्या गोष्टीचा सुगंधाचा वास घेतला, हे जे ह्याच्यामुळे जे आपल्याला ज्ञान मिळतं त्याला म्हणायचं ज्ञानवृत्ती. आणि बाकी इच्छा होणं, मी एखादी गोष्ट खाल्ली, आवडली, ती मला अजून हवी आहे, ती मला मिळाली नाही तर मला राग येतो म्हणजे क्रोधवृत्ती. व मी संकल्प करतो की मी ही उद्या मिळवणारच, या दुकानात नाही मिळालं तर त्या दुकानात जाऊन मी ती घेईन. ह्या सगळ्या ज्या वृत्ती असतात त्या संकल्प विकल्प वृत्ती. पण प्रत्येक वृत्तीची खासियत काय आहे की प्रत्येक वृत्तीचा असा एक विषय असतो. उदाहरणार्थ तर हा घट आहे, यात घट हा वृत्तीचा विषय आहे. विषयाशिवाय वृत्ती असूच शकत नाही. त्याचबरोबर हा घट आहे ही वृत्ती घटाला जाणणारा असण्याशिवाय सुद्धा उत्पन्न होऊ शकत नाही. मग ह्या घट ज्ञानाचं वर्णन कसं करता येईल? मी घट जाणतो असं करता येईल. म्हणजे हा घट आहे हेच वेगळ्या पद्धतीने, अधिक चांगल्या पद्धतीने आणि पूर्णत्व त्याच्यामध्ये प्रकट होईल अशा पद्धतीने कसं म्हणता येईल? तर मी घट जाणतो. आता यात मी हा घटाला जाणणारा आणि घट हा ज्ञानाचा विषय. तर अशा ह्या असंख्य वृत्तींच्या प्रवाहाला मन म्हणतात. पण आता आपण असा विचार करू की ज्यांना आपण असंख्य वृत्ती म्हणतो ते वास्तविक इतक्या असंख्य आहेत का? थोडा विचार केला तर आपल्याला कळेल की ह्या वेगवेगळ्या वाटणाऱ्या आणि संख्येने जास्त असणाऱ्या वृत्तींचं जर वर्गीकरण करायचं ठरवलं तर ते दोनच प्रकारच्या वृत्तींमध्ये वर्गीकरण करता येईल. एक म्हणजे इदम वृत्ती आणि एक दुसरं म्हणजे अहम वृत्ती. मी घट जाणतो ही पूर्ण वृत्ती जर घेतली तर ती दोन भागामध्ये आपल्याला त्याचं विभाजन करता येईल. एक म्हणजे मी आहे, ती झाली अहम वृत्ती, आणि दुसरी घट आहे, हा घट आहे, ही झाली इदम वृत्ती. अहम म्हणजे मी आणि इदम म्हणजे हा, ही, हे. आता या वृत्तीमध्ये म्हणजे मी घट जाणतो, मी पट जाणतो, मी पुस्तक जाणतो, मी अभंग जाणतो, ह्याच्यामध्ये अहम अंश हा बदलत नाही आहे, तो स्थिर आहे. फक्त इदम अंश हा बदलतो आहे. म्हणजे वृत्तींचे विषय बदलत आहेत, ते वेगळे वेगळे आहेत, पण त्यांना जाणणारा अहम तो मात्र एकच आहे. म्हणून पहिल्यांदा काय सांगितलं की मन हे असंख्य वृत्तीरूप आहे. आणि आता आपल्याला काय कळतं आहे? या वृत्ती फक्त दोनच आहेत, इदम वृत्ती आणि अहम वृत्ती. आता पुढचं विधान दुसरं महर्षी करतात ते म्हणजे वृत्तयः अहम वृत्तीम आश्रिताः. इथे वृत्तयःनी सर्वाः इदम वृत्तयः असं म्हणायचं आहे. म्हणजे सगळ्या इदम वृत्ती या अहम वृत्तीवर आश्रित म्हणजे आधारित आहेत, बेस्ड ऑन अहम वृत्ती. याचा अर्थ हा की जोपर्यंत मी आहे असं ज्ञान आपल्याला होत नाही तोपर्यंत कुठल्याही विषयाचं ज्ञान आपल्याला होऊ शकत नाही. आणि हे सुषुप्तीतल्या अनुभवावरून सिद्ध होतं. सुषुप्ती म्हणजे प्रगाढ निद्रेची जी अवस्था, इथे स्वप्नही नसतात, फक्त निद्रा असते. या सुषुप्तीमध्ये अहम वृत्तीचा पूर्ण अभाव असतो आणि त्यामुळे इदम वृत्तींचाही पूर्ण अभाव असतो. पण सुषुप्तीतून जागं झाल्यानंतर मात्र पहिल्यांदा आपल्याला कुठली जाणीव होते किंवा पहिलं कुठलं ज्ञान होतं? मी आहे. आणि त्यानंतर आपल्याला इतर विषयांचं ज्ञान होतं. आपण ज्या अंथरुणावर झोपलो आहेत तो अंथरूण, ते पांघरूण, उशी, पंखा, पाणी, काय जे असेल ते सगळी ज्ञानं या सगळ्या इदमवृत्ती या अहमवृत्ती जागृत झाल्यानंतर अस्तित्वात येतात. म्हणजेच अहमवृत्तीखेरीज इदमवृत्ती काही राहू शकत नाही. म्हणजेच अहमवृत्ती ही इदमवृत्तींची अधिष्ठान आहे, आधार आहे. इदमवृत्तीखेरीज अहमवृत्ती मात्र राहू शकते. कारण आता रज्जू सर्पाचं उदाहरणच आठवा. सापाशिवायही दोरीचं अस्तित्व असतंच, पण दोरी असल्याखेरीज सापाचा भ्रम निर्माण मात्र होणार नाही. तसं आहे हे. सर्व इदमवृत्तीच्या मुळाशी असणारी अहमवृत्ती
ही कधी कधी स्पष्टपणे कळते, तर कधी कधी ती बॅकग्राऊंडला अस्पष्ट स्वरूपात असते. पण इदमवृत्तींच्या अस्तित्वासाठी अहमवृत्तीचं अस्तित्व अत्यावश्यक आहे हे मात्र नक्की. आणि म्हणून पुढे जाऊन महर्षी तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं विधान करतात, ते म्हणजे अहमवृत्तीम एव मनहा विद्धी. या आधारभूत असलेल्या अहमवृत्तीलाच मन समज. अहमवृत्तीखेरीज मनाची कल्पनाच करता येणार नाही. म्हणून आता मन काय आहे ह्याचा आपण विचार करतोय ना. आधी मन आहे का नाही असा आपण विचार केला. मग मन नाही आहे पण तरी ते जाणवतंय. मग ते कुठल्या स्वरूपात जाणवतंय, मग ते का जाणवतंय असा विचार करत करत आपण इथे आलो आहे की मन म्हणजे वृत्तींचा प्रवाह इथपासून सुरुवात केली. मग असंख्य वृत्तींपासून फक्त 2 वृत्तींवर आलो, अहमवृत्ती आणि इदमवृत्ती. आणि आता इदमवृत्तीच्या मुळाशी काय आहे आणि अहमवृत्ती. त्यामुळे ती अहमवृत्ती असल्याशिवाय इदमवृत्ती असणार नाही. त्यामुळे अहमवृत्ती म्हणजेच मन, असं आपण असं आत आत खोल खोल आपण शिरत ह्या विचारापर्यंत येऊन पोचलेलो. आता अहमवृत्ती आणि इदमवृत्ती यांच्यातील संबंध स्पष्ट करण्यासाठी एक वेगळं उदाहरण सांगते. मधमाशांच्या पोळ्यात अनेक मधमाशा असतात, पण एकच राणी माशी त्या सगळ्यांना नियंत्रित करत असते. म्हणून ही राणी माशी जी आहे ना ती म्हणजे अहमवृत्ती आणि इतर मधमाशा म्हणजे विविध ज्या इदमवृत्ती आहेत त्या. अजून एक मुद्दा जो आपण जास्त सविस्तरपणे पुढच्या श्लोकामध्ये बघणार आहोत, पण थोडीशी सुरुवात इथे करून ठेवते. इदमवृत्ती ही फक्त अस्तित्वासाठीच नाही तर त्यांच्या स्वरूपासाठी सुद्धा अहमवृत्तीवर अवलंबून असतात. म्हणजे जशी अहमवृत्ती तशाच इदमवृत्ती. उदाहरण सांगते. संन्याशाची अहमवृत्ती आणि गृहस्थाची अहमवृत्ती ह्या निराळ्या असतात. त्यामुळे ह्या 2 भिन्न अशा अहमवृत्तींवर आधारित ज्या इदमवृत्ती असतील त्याही भिन्न प्रकारच्याच असणार. समजायला सोपं आहे. संन्यासी आणि संसारी मनुष्य गृहस्थ ह्यांचा आचार विचार, ते वापरत असलेल्या वस्तू, ते खात असलेले पदार्थ, त्यांची दिनचर्या, त्यांच्या आयुष्यांचे उद्देश, हे सगळं बघितलं तर त्यांची अहमवृत्तीच निराळी आहे. मी संन्यासी आहे, मी गृहस्थ आहे. मी संन्यासी आहे म्हटल्यानंतर मी वेगवेगळ्या खाण्यापिण्याचे विचार करणं शक्य आहे का? म्हणजे मी खरा संन्यासी असेल तर मी काय करणार? मी वेगवेगळ्या रंगीबेरंगी वस्त्रांचा विचार करीन का? मी फक्त भगवी छाटी कफनी हे जे काय असेल त्याचाच विचार करीन. माझं खाणं पिणं पण अत्यंत नियमित आणि मी भिक्षाच मागणार आहे. जे मिळेल तेच मला खायचं. मी विचारच करणार नाही मला काय खायचं आहे, काय हवं आहे, काय नाही, मला कुठले कपडे घालायचे. आणि हेच संसारी माणसाच्या बाबतीत सगळं निराळं असेल. आज ब्रेकफास्टला काय करू, मग कोणी जेवायला बोलवलं तेव्हा मी मेनू काय ठरवू, लागलीच वृत्ती बदलल्या. मला वाटतं हा मुद्दा स्पष्ट झाला असेल. आणि जशा अहमवृत्ती तशाच इदमवृत्ती हे आपल्याला पुढच्या 19व्या श्लोकामध्ये अधिक क्लिअर होईल. तर इथे मनाला समजून घ्यायचं असेल तर या अहमवृत्तीला समजून घेणं आवश्यक आहे. इथपर्यंत आपण पोचलो आणि या अहमवृत्तीचा अधिक सखोल विचार आपण पुढच्या म्हणजे 19व्या श्लोकात बघणार आहोत, अर्थातच पुढच्या भागात. पण तत्पूर्वी हा 18वा श्लोक आपण पुन्हा एकदा म्हणू आणि मग प्रार्थनेनी या भागाची सांगता करू. वृत्तयस्त्वहं वृत्तिमाश्रिताः वृत्तयो मनो विद्यहं मनः. प्रार्थना म्हणते. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.